चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनी अट्रॅक्शनसाठी म्हणजे पैसा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, आयुष्यात खूप धनवंत श्रीमंत बनण्यासाठी, चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढवण्यासाठी आणि घरामध्ये असलेली जी काही लक्ष्मी असेल किंवा जो काही पैसा असेल, धन असेल, त्यामध्ये वृद्धी करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, तुम्हाला फक्त या एका झाडाचं पान आपल्या घरी आणायचं आहे आणि त्यावरती हा एक मंत्र लिहायचा आहे। हा मंत्र या झाडाच्या पानावरती लिहिल्याने तुमच्या घराकडे माता लक्ष्मी ही सदैव आकर्षित राहील। तुमच्या घरामध्ये आलेली जी काही लक्ष्मी आहे ती अखंड रूपाने स्थिर होईल। ज्यांच्याही आयुष्यामध्ये मनी ब्लॉकेजेस खूप जास्त चालू आहेत, म्हणजे कितीही मेहनत केली, कितीही कष्ट केले तरी नशीब साथ देत नाही आणि जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा काहीच प्रगती होत नाही। बऱ्याच कमेंट्स असतात की ताई आम्ही खूप कष्ट करतोय पण आमचं नशीबच आम्हाला साथ देत नाही, ज्यावेळी आमची प्रगतीच होत नाही, घरामध्ये सुख नाही, घरामध्ये समाधान नाही, घरामध्ये कितीही इच्छा असली तरी कुठली वस्तूही घेता येत नाही, कारण आम्हाला पैसाच पुरत नाही। घरामध्ये महिन्याला 40-50 हजार रुपये येतात पण महिन्या अखेरीस घरामध्ये 4 ते 5 हजार रुपये पण टिकत नाही। म्हणजे येणं कमी असतं, बऱ्याच वेळा येणं कमी असतं तर जाणं खूप जास्त असतं, बऱ्याच वेळा येतही आणि ते जातही पटकन। बघा, आत्ता जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्याने तुमच्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होईल, म्हणजे पैसा तुमच्या घराकडे सदैव आकर्षित राहील आणि आलेला जो पैसा आहे तो नेहमी स्थिरही राहील। जिथे जिथे मनी ब्लॉकेजेस खूप जास्त होते, म्हणजे जिथे पैसा स्थिरच राहत नव्हता, सतत कुठे ना कुठे खर्च होत होता, त्या सगळ्या समस्या तुमच्या मिटून जातील। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो खास करून लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे। बऱ्याच वेळा आपण खूप मेहनत करतो, मेहनतीशिवाय कुणालाच पर्याय नाही, तुम्ही असाल मी असाल, प्रत्येकाला कष्ट करणंच आहे। बघा, कष्ट कुणालाच चुकलेले नाही। खरं तर जीवनाचं आपण म्हणतो की जीवनाचं अंतिम सत्य हे कष्टच आहे, ते सगळ्यांनाच करायला लागतात, पण कष्टासोबत नशिबाची साथ असणं पण खूप गरजेचं आहे। बरीच लोक मी अशी जवळून बघितलेली आहेत की जे लोक 50-60 वर्षापर्यंत मेहनत करतात, वयाच्या 50-60 वर्षापर्यंत मेहनत करतात, पण त्यांना साधी एक मोटार सायकल म्हणजे एखादी बाईक पण घेता येत नाही। खूप इच्छा असते स्वतःचं घर घ्यायची, एखादा फ्लॅट घ्यायचा, जमीन घ्यायची, एखादी 4 व्हीलर बाईक घ्यायची, पण बरीच लोक 50-60 वर्ष काम करून ही सायकलवरतीच फिरतात। का तर त्यांचं नशीब त्यांना कुठेच साथ देत नाही आणि जेव्हा नशीब साथ देत नाही ना तेव्हा आयुष्यात काहीच घडत नाही, ना प्रगती होते ना अजून काही। पण जेव्हा तुम्ही 10 हजारात पण काम कराल पण नशीब तुमच्या सोबत असतं ना तेव्हा त्या 10 हजारात पण सगळ्या गोष्टी मॅनेज होतात। म्हणून नशिबाची साथ असणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्ही कष्टासोबत हे उपाय आणि सेवा करता ना तर हाच फायदा होतो की आपले नशीब आपल्याला साथ देतात, आयुष्यात नसतं, नशिबात नसतं ना तेही आपल्याला उपाय आणि सेवांनी मिळून जातं। तर आता कुठल्या झाडाचं पान आहे, काय उपाय आहे, हे सगळं काही मी तुम्हाला व्यवस्थित पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, या उपायासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं जे झाड लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे मनी प्लांट। ज्या नावातच सगळं काही आहे मनी प्लांट, जे मनी आकर्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। तुम्ही सोनाराची दुकानं बघाल, मोठ्या मोठ्या पेढ्या बघाल, मोठी मोठी व्यवसायाची ठिकाणं बघाल, मोठ्या कंपन्या बघाल, तिथे कधीतरी फेरफटका मारून बघा, तिथे अवतीभोवती कुठेतरी तुम्हाला मनी प्लांटचं झाड दिसेल। बऱ्याच लोकांचे जे बंगले असतात, श्रीमंत लोक असतात, त्यांच्या गॅलरीत तुम्हाला कुठेतरी मनी प्लांटचं जे झाड आहे ते दिसेल। ज्या घरामध्ये खरं तर असं म्हटलं जातं, बऱ्याच वेळा आपण विंडोमध्ये लावतो, बऱ्याच वेळा आपण गॅलरीमध्ये लावतो, घराच्या दारामध्ये लावतो, मनी प्लांट जे आहे ते मनी आकर्षित करण्यासाठी, पैसा स्थिर करण्यासाठी, पैशाला खेचून आणण्यासाठी हे झाड अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। पौराणिक कालापासून या झाडाचं जे महत्त्व आहे ते विशेष आहे। याच झाडाचं एक पान तुम्हाला घरात आणायचं आहे, मनी प्लांटचं। बघा, तुम्हाला आजूबाजूला कोणाकडे जर असेल तर त्यांच्याकडे घेऊन या किंवा मग नर्सरी असतात त्या नर्सरीमधून एखादं पान तोडून आणा। जर तुमच्या घरामध्येच तुम्ही मनी प्लांटचं झाड लावलेलं असेल तर तुम्ही तिथलेच ते मनी प्लांटचं पान घेतलं तरीही चालेल। एक तुम्हाला आता मी जस्ट दाखवण्यासाठी दुसरं पान घेतलेलं आहे, पण तुम्हाला असं मनी प्लांटचं एक पान घ्यायचं आहे, ठीक आहे। आता काय करायचं, आता हा उपाय कधी करायचा, हा उपाय तुम्ही शक्यतो शुक्रवारच्या दिवशी करा।
शक्यतो मी तुम्हाला सांगते इतर दिवशी कधीही करू शकतात, पण शुक्रवार जो माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि धनप्राप्ती करण्यासाठी जो विशेष दिवस असतो, शुक्रवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. यासाठी मनी प्लॅन्टचं असं आपल्याला एक पान घ्यायचं आहे. पान घेतल्यानंतर सगळ्यात पहिले या पानावरती दूध घालायचं, पाणी घालायचं, स्वच्छ गंगाजलाने वगैरे हे पान धुवून घ्यायचं. काहीच नसेल फक्त पाणी घालायचं शुद्ध पिण्याचं, आणि त्याने हे पान धुवून घेतलं म्हणजे अभिषेक घालून घेतला तरीही चालेल. त्याच्यानंतर या पानाच्या वरती आता जो तुम्हाला मंत्र सांगते तो मंत्र लिहायचा. सगळ्यात पहिले 2 रेषा काढायच्या. हळद, कुंकू, अष्टगंध, चंदन हे मिक्स करायचं. यात थोडं गंगाजल किंवा पाणी घालायचं. याची पेस्ट करायची. एखादी मोरपंखाची काडी किंवा आंब्याची काडी घेतली तरीही चालेल. एखादी व्यवस्थित स्वच्छ असणारी काडी घ्यायची, त्याने 2 रेषा आधी बाजूला काढायच्या. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिलं अक्षर काढायचं ते म्हणजे लम. ल वरती अनुस्वार लम. त्याच्या पुढे काढायचे तुम्हाला श्रीम, आणि त्याच्या पुढे काढायचे तुम्हाला ह्रीम. लम श्रीम ह्रीम, लम श्रीम ह्रीम. ठीक आहे, बघा 2 रेषा लम श्रीम आणि ह्रीम. त्याच्या बाजूला पुन्हा 2 रेषा. आधी 2 रेषा काढायच्या वरती 2 रेषा काढायच्या बाजूला ल, लवती टिंब लम श्रीम, आणि त्याच्या बाजूला ह्रीम, आणि पुन्हा बाजूला 2 रेषा. असा हा मंत्र तुम्हाला या मनी प्लॅन्टच्या पानावरती तुम्हाला काढायचा आहे. याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला एक 10 रुपयाची, 50 रुपयाची किंवा 100, 200 रुपयाची, 500 रुपयाची जी शक्य असेल ती एक नोट घ्यायची, आणि त्या नोटीमध्ये हे मनी प्लॅन्टचं झाड पान जे आहे ते ठेवायचं. आता समजा मी ही नोट घेतलेली आहे जी काय असेल, आणि त्या नोटीमध्ये हे मनी प्लॅन्टचं जे पान आहे ते ठेवायचं, आणि ती नोट याच्यावरती अशी ठेवायची. जशी शक्य असेल तशी त्या नोटीमध्येही तुम्हाला हे पान तुम्हाला जे आहे ते गुंडाळायचं आहे, आणि याला 21 वेळा कलावा बांधायचा आहे. 21 वेळा. कलावा थोडासा मोठाचा ना, 1 वेळा बांधला गाठ मारायची, पुन्हा दुसऱ्या वेळेला गुंडाळला पुन्हा गाठ मारायची, तिसऱ्या वेळा गुंडाळायचा पुन्हा तिसरी गाठ, चौथ्या वेळा गुंडाळून पुन्हा चौथी गाठ, असे 21 वेळा तुम्हाला याला तो कलावा गुंडाळायचा आहे, आणि त्याला 21 गाठी तुम्हाला मारायच्या आहेत. किती? 21 गाठणी. त्याच्यानंतर काय करायचं तर एक मोठी अशी बरणी घ्यायची. एक छोटी नको, मोठीच बरणी घ्या. डब्बा घरामध्ये असेल स्टीलचा, काचेचा कुठलाही चालेल, पितळेचा, चांदीचा मोठा एक डब्बा असेल तो डब्बा घ्यायचा. त्या डब्यामध्ये एक मूठभर हळद घालायची. जी पूजेसाठी वापरतात किंवा घरात वापरतात ती घेतली तरी चालेल. एक मूठभर हळद त्या डब्यात घालायची, आणि त्या डब्यामध्ये एक नारळ ठेवायचा, श्रीफळ. त्या डब्यामध्ये एक नारळ ठेवायचा, आणि त्याच्यामध्ये हे जे नोटीत गुंडाळलेलं हे मनी प्लॅन्टचं जे पान आहे तर ती जी नोट आहे ती नोट तुम्हाला त्या डब्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर काय करायचं तर हा जो डब्बा आहे हा डब्बा घरातील ईशान्य दिशेला ठेवून द्यायचा. कपाटामध्ये जागा असेल जिथे सोनं वगैरे तुम्ही ठेवलेलं आहे, पैसा ठेवलेला आहे, तर कपाटात ठेवलात तरी चालेल. कपाटात ठेवू शकतात किंवा घरातल्या ईशान्य कोपऱ्याला ठेवलात तरीही चालेल. ईशान्य दिशा ही देखील धनप्राप्तीची दिशा आहे. ईशान्य दिशा ही माता लक्ष्मीला खेचणारी, आकर्षित करणारी दिशा आहे. आणि जर तुम्ही कपाटामध्ये जागा असेल तिथे ठेवलं तर जिथं स्थानच आपल्या लक्ष्मीचं आहे, कारण कपाटात आपण तिजोरीमध्ये सोनं चांदी सर्व ठेवतो, म्हणजे माता लक्ष्मीचं स्थान ते आहे, तिथे ठेवलात तरीही चालेल. आता काय करायचं, शुक्रवारच्या दिवशी समजा हा उपाय केला तर शनिवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तुमची देवपूजा, देवबत्ती जे काय असेल ते तुम्ही करा. त्याच्यानंतर तुमचं जे कपाट आहे ते उघडायचं, ज्यामध्ये हा डब्बा ठेवलाय तिथे जायचं. कोपऱ्यात ठेवलं असेल तर तिथे जायचं. ही उदबत्ती तिथे ओवाळायची. ओवाळून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, घरामध्ये धनप्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची, आणि लम श्रीम ह्रीम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. किती? 108 वेळा जप करायचा. त्याच्यानंतर त्या डब्यामध्ये घातलेली ती जी नोट आहे ती बाहेर काढायची, आणि त्याची एक गाठ सोडायची. आता 20 गाठी राहतील. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरी गाठ सोडायची. हा उपाय 21 दिवस करायचा आहे. किती? सलग 21 दिवस. 21व्या दिवशी काय करायचं, गाठ सोडायची नाही. शुक्रवारपासून तुम्ही जर सुरू केलं तर कंटिन्यू 21 दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे. मध्ये मासिक धर्म सूतक काळ आला तर तो पिरियड सोडून द्यायचा आहे. 21व्या दिवशी काय करायचं, 21व्या दिवशी शेवटची एक गाठ राहणार तुमची. ठीक आहे, कारण 21 दिवस हा उपाय करणार आहात. 21व्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, या डब्यामध्ये घातलेली जी हळद आहे ती एका पिशवीत किंवा कापडात काढून घ्यायची. श्रीफळ देखील काढून घ्यायचं, आणि जी नोट आहे जिला फक्त एक शेवटची गाठ राहिली असेल तीही काढायची. आणि श्रीफळ, हळद आणि त्यासोबत घातलेली ही मनी प्लॅन्टची जी म्हणजे मनी प्लॅन्ट आणि त्यामध्ये घातलेली जी नोट आहे ती घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात जायचं, माता लक्ष्मीच्या मंदिरात. तिथे जाऊन काय करायचं तर सगळ्यात पहिले जी हळद आपण घेतलेली आहे ती माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ तिथे अर्पण करायची. कापडात घेऊन गेला असेल तर कापडाची जी पोटली असेल तीच माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ तिथे ठेवून द्यायची. जो श्रीफळ आपण तिथे घेऊन गेलेला आहात तो श्रीफळ तिथे फोडायचा. हा माता लक्ष्मीचा आपल्यासाठी आशीर्वाद असेल, लक्षात ठेवा. आणि त्याच्यासोबत आपण जी नोट घेऊन गेलेलो आहोत, नोट आणि त्याच्यामध्ये जे मनी प्लॅन्टचं झाड
झाड मनी प्लॅन्टचं पान. तर ते शेवटची गाठ, शेवटचा जो धागा आहे तो माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिथे जाऊन तुम्हाला सोडायचा आहे. सोडल्यानंतर माता लक्ष्मीच्या जवळ हे जे पान आहे तिच्या चरणांच्या जवळ ठेवायचं आहे आणि ती नोट जी आहे ती खिचात ठेवायची. ती जी नोट आहे ती खिचात ठेवायची आणि खिचात ठेवून ती घरी घेऊन यायचं. खिचात हातात ठेवा, पर्समध्ये ठेवा, पण ती घरी घेऊन यायचं आणि अखंड उपायाने ती जी नोट असेल 20, 50, 10, 50, 100 रुपयाची जी काय असेल ती घरी घेऊन यायचं आणि घरी घेऊन आल्यानंतर ती तिजोरीमध्ये अखंड रूपाने ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची. या उपायाने तुमच्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी स्थिर राहील. घरात नाही येणारा पैसाही बघा यायला लागेल. खरं तर लम, श्रीम आणि रीम हा मंत्र माता लक्ष्मीचा बीज मंत्र म्हटला जातो. जेव्हा तुम्ही या पानावरती म्हणजे मनी अट्रॅक्ट करणाऱ्या मनी प्लॅन्टवरती हा मंत्र तुम्ही लिहाल आणि 21 दिवस ही नोट जेव्हा त्या तुम्ही 21 दिवस हे पान जेव्हा तुम्ही नोटीत गुंडाळून अभिमंत्रित करत ठेवाल. बघा नोट म्हणजे काय तर लक्ष्मी. पैशांना आपण लक्ष्मी समजतो आणि लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते. जेव्हा तुम्ही त्या नोटीमध्ये मनी प्लॅन्टचं हे तुम्ही पान ठेवाल तेव्हा लक्षात ठेवा तुमच्याकडे माता लक्ष्मी अट्रॅक्ट होईल. तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होईल. अगदी आपोआप माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाईल. जेव्हा 21 दिवस अभिमंत्रित केलेली ही नोट तुम्ही शेवटच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये घेऊन जाल, तिथे माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ तुम्ही हे पान ठेवाल. जेव्हा ती हळद तिथे बघा, हळद ही आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणते. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट आहे, जिच्या वासाने किंवा जिच्या उपायाने माता लक्ष्मी ही आपल्याकडे खेचली जाते. जेव्हा ती अभिमंत्रित केलेली हळद तिच्या चरणांच्या जवळ वाहाल किंवा अर्पण कराल त्या क्षणात माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल. आणि जेव्हा तुम्ही 21 दिवस त्या डब्यामध्ये किंवा त्या याच्यात ठेवलेला जो श्रीफळाशिवाय खरं तर कुठलीच पूजा विधी व्रत पूर्ण होत नाही. जेव्हा तुम्ही ते श्रीफळ माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवाल, तिथे जेव्हा ते फोडाल तेव्हा माता लक्ष्मीचा तो तुमच्यासाठी आशीर्वाद असेल की तुमची सेवा सिद्ध झाली. तुम्ही जी काही सेवा 21 दिवस केलेली आहे ती सफळ झाली. आणि कुठलीही सेवा सिद्ध होणं, सफळ होणं खूप महत्त्वाचं असतं. ते जे नारळ तुम्ही घेऊन गेलेला त्यातली एक खोबऱ्याची वाटी तिथे ठेवायची आणि एक जी वाटी आहे ती घरी घेऊन यायची आणि सगळ्या लोकांनी ती ग्रहण करायची. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे बघा. सगळ्यांनी हा उपाय नक्की करून बघा. 21 दिवस करून बघा. 21 दिवसात तुम्हाला जो जो लाभ होईल ना तुम्हाला नक्कीच कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.